त्यांनी याचं उत्तर दिलं गायीचा बछड्याबद्दल जसा तुका म्हणे वत्स धिनू वेचे चित्ती कैसे मजयेती सांभाळीत। हा या अभंगाचा अर्थ झाला। याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करू। विठ्ठल विठ्ठल या कार्यक्रमाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। मी सगळ्यांचं कौतुक केलं पण आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून या सुंदर स्क्रीनवरती खूप छान दाखवण्याचं काम जे करतायत ना त्या दादांचं देखील कौतुक आहे, त्यांचं सुद्धा कौतुक। अभंगाचा अर्थ मी तुम्हाला सांगितलाय। अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबारांचा आहे। तुकोबाराय सामान्य संत नाहीत माझ्या ताईंनो। महाराष्ट्राच्या मातीमध्ये संतांची मांदियाळी पाहायला मिळते। या महाराष्ट्राच्या मातीत एक संत नाही। खरं पाहता ज्या मातीमध्ये आपण जीवन जगतो ती भारताची मातीच फार धन्य आहे। आणि खरं पाहता प्रत्येक पाश्चिमात्य माणसाचं लक्ष आपल्या भारताकडे आहे। जुनं एखादं वाक्य तुमच्या कानावर असेल, भारत म्हणजे सोन्याची चिडी आहे। इथलं माती सोनं आहे। जहाँ डाल डाल पर तोड़ेगी चिड़िया करती है ही माती फार सुंदर आहे। या मातीचं महत्व काय आहे तर ही माती सोनं उगवते नवल नाही, सोन्यासारखी माणसं तयार करते ही माती। म्हणून ही माती धन्य आहे। पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती। मला आठवण करून सांगा, भारताच्या मातीत जेवढी साधू संत आपल्याला पाहायला मिळतात तेवढे तुम्हाला अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, फ्रान्समध्ये, जपानमध्ये संत ऐकायला मिळाले का? झोपल्या काका आळीवाडा। अमेरिकेमध्ये असे प्रख्यात संत, इंग्लंडमध्ये, जपानमध्ये, रशियामध्ये असे संत दिसले का आपल्याला? नाही। संतांचं वैभव, ही माती सोनं पिकवते नवल नाही, सोन्यासारखी माणसं तयार करते त्यातही नवल नाही। ही माती अशा माणसांना जन्म घालते की ती माणसं एखाद्याला हात लावू द्या त्या माणसाचं सोनं होत आहे। एवढे धन्य ही माती आहे। या मातीमध्ये ज्ञानोबाराय पाहायला मिळतात। या मातीमध्ये माझे तुकोबाराय पाहायला मिळतात। या मातीमध्ये कर्माची शिकवण देणारे सावता महाराज पाहायला मिळतात। सावता महाराज पंढरपूरच्या जवळ पण कधीच पंढरपूरला नाही गेले। त्यांची भक्ती पाहून पंढरीचा विठोबा त्यांच्या मळ्यामध्ये आला। माझी पणजी भजन म्हणत होती। पणजी माझी आई, माझी आईची आई आणि आईच्या आईची आई। तसं तो वडिलांकडे आणि आईकडे दोन्हीकडे वारकरीच आहेत। माझी पणजी भजन म्हणत होती, या रे साधू संतांनो या सर्व पळत आनंदाची वार्ता आहे सावताच्या मळ्यात। सावता मोटकरी झाला विठ्ठल सावळा दाऱ्यावरी गेला। दंडाने पाणी वाहे कुठ ना फुटत आनंदाची वार्ता आहे सावताच्या मळ्यात। सावता बाबा एवढे महान
सांगते मी तुम्हाला त्यांच्या बाबतीमधलं. सावता महाराज सामान्य संत नाहीत. सावता महाराज म्हणजे विदेही राजा जनकाचा अवतार आहे. आणि जनक राजा म्हणजे सीता मातेचे वडील, रामरायाचे सासरे, त्या जनकजीचा अवतार म्हणजे सावता बाबा आहे. म्हणून तर सावता बाबाच्या मुखातून असे शब्द बाहेर पडले की आज ते शब्द आठवले की शेतकऱ्याचा आत्मविश्वास वाढतो. हा शेतकरी आत्महत्या करायला तयार होतोय, पण जो शेतकरी सावता महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करेल ना तो आत्महत्येच्या वाटेवरच कधी जाणार नाही. का? माझ्या सावता महाराजांनी कांद्या मुळ्यामध्ये विठ्ठलाला पाहिलं. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, 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 अवघी विठाई माझी. सोन मेरी कोथिंबीर, अवघी आपली पंढरी, अवघी आपली पंढरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. सळके मानस फार गोड, खूप छान. कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी. कर्माची शिकवण देणारे सावता महाराज आहे. निखळ सोजवळ सात्विक प्रेम काय असतं ते जगाला सांगणारे माझे नामदेवराय आहेत. नामदेवरायाचं भक्तीचं प्रेम, विठ्ठलाविषयीचं प्रेम एवढं उचल म्हणून वाहत आहे की त्या प्रेमामध्ये जगाचा मालक वेडावलाय. नामदेवरायाने कीर्तन करावं आणि विश्वाच्या मालकानं कीर्तनात नाचावं. एक टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली. एक टाळी झाली, चंद्रभागे बाळवंती. एक टाळी झाली, चंद्रभागे बाळवंती. गोपाळाची माळा
नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. नामदेवरायांनी कीर्तन करावं, जगाच्या मालकानं नाचावं. कन्नडकर विश्वाचा मालक नामदेवरायाच्या कीर्तनात एवढा नाचला ना, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. पितांबर गळाला. नामदेवराया म्हटले हे प्रत्येक कीर्तनात हजर असतंय, याची पुन्हा कुठे फजिती होऊ नये. नामदेवरायांनी त्याच्यासाठी खांद्यावरचा शेला घेतला आणि स्वतःच्याच कमरेला बांधला. जसं नामदेवराया करायचे तसे भगवान करायचे. देवानं सुद्धा शेला घेतला खांद्यावरचा, स्वतःच्या कमरेला बांधला. नामदेवराया म्हटले टेन्शनच संपलं, आता किती नाचू दे, पितांबर गळणार नाही. तेव्हापासून कंबर बांधून कीर्तन करण्याची परंपरा वारकरी संप्रदायात चालू झाली, ती आज तागायत जपली. हे त्याच्या पाठीमागचं कारण. विश्वाचा मालक नामदेवरायांच्या कीर्तनात नाचतोय आणि एखाद्याच्या इशाऱ्यावर त्यांना नाचावं, याच्यासाठी अंतःकरणात तेवढं प्रेम असावं लागतं.